आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 6 मध्ये रस्ता काँक्रीटचे उद्घाटन। याबाबत वृत्त असे की आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 6 मधील मोराणे येथे 25-15 अंतर्गत 40 लाख रुपये निधीतून रस्ता काँक्रीट कामाचे उद्घाटन आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले। तर मोराण्याच्या विकासाला चालना देण्यास शाह तत्पर असल्याने यावेळेस त्यांचा सत्कार करण्यात आला। धुळे शहरातील कार्यतत्पर आमदार डॉक्टर फारुख शाह हे धुळे शहराच्या विकासाबरोबर नुकत्याच जोडलेल्या 11 गावे ही मनपामध्ये समाविष्ट असल्याने त्या गावांकडे दुर्लक्ष न करता 11 गावांसाठी सध्या 2 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे। आज त्यापैकी मोराणे प्रभाग क्रमांक 6 मधील मोराणे येथील राम मंदिर शेजारी या रस्ता काँक्रीटीकरणाचा 40 लाख रुपयाचे 25-15 अंतर्गत उद्घाटन करण्यात आले। येत्या पुढील काळात देखील मोराण्यात शौचालय तसेच अमरधाम शेडसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास यावेळी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी व्यक्त केला। यावेळी आमदार डॉक्टर फारुख शाह, नगरसेवक रावसाहेब नांद्रे, नगरसेवक नवनाथ पवार, प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रवीण पाटील, गणी डॉलर, आसिफ पठाण आदी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। डॉक्टर फारुख शाह या रोडाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला या रोडासाठी त्यांनी 40 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला। तरी त्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला इथं आलेले आहे, तरी त्यांचा सत्कार आपले नवनाथ भाऊ हे करतील। याला डॉक्टर फारुख शाह साहेब यांनी आपल्या गावासाठी जवळपास 40 लाख रुपयाचा निधी मंजूर या ठिकाणी केलेला आहे। खऱ्या अर्थानं प्रभाग 6 मध्ये आपले नगरसेवक नवनाथभाऊ पवार आणि रावसाहेबजी नांद्रे यांच्या प्रयत्नातून हा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे। खरं म्हणजे धुळे शहराची विकासाची जबाबदारी जरी असली तरी धुळे शहरातील आपले जे 13 खेडे महापालिकेला जोडले गेले आहेत त्या अनुषंगाने सुद्धा धुळे शहराच्या विकासाबरोबर या खेड्यांचा कसा विकास होईल हा उद्देश या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी आणि आमदार साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे। खरं म्हणजे डॉक्टर साहेबांचं काम करण्याची पद्धत सर्व समाजाला सोबत घेऊन आणि एक धर्मनिरपेक्ष राजकारण करून सर्व जातीपंथाला विकासाच्या या गंगोत्रीमध्ये आपलं काम सुरू ठेवायचं, विकासावर बोलायचं, रिकामं राजकारण करायचं नाही असं फारुख शाह साहेबांचा नेहमी उद्देश उपमहापौर असताना नगरसेवक असताना राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे ते धुळे शहरामध्ये चांगल्या मतांनी निवडून आले होते। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या गावातील प्रथम लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक प्रवीण सोनवणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। मी या कामाचं चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं काम हो म्हणून कॉन्ट्रॅक्टरांना मी नम्र विनंती करू इच्छितो की काम करणारे आणि निधी मंजूर करणाऱ्यांचं नाव खराब न होता एक चांगलं काम या ठिकाणी आमदार डॉक्टर फारुख शाह साहेब यांनी केलेलं आहे आणि म्हणून चांगलात चांगला हा रस्ता कसा बनवता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या गावासाठी आणखी निधी कसा मंजूर करता येईल
यासाठी त्यांनी प्रयत्न करावा अशी मी त्यांना आपल्या मोराणे प्रभाग 6 मधील ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आश्वासित करतो आणि नम्र विनंती करतो. आमदार साहेब आले गावाच्या वतीने त्यांचं पुनश्च एकदा आभार. मी ज्ञानेश्वर पवार आमचे मोराणे ग्रामपंचायतचे माजी सदस्य यांना विनंती करतो, रावसाहेब नांद्रे साहेबांचा तर सत्कार झालेला आहे, नगरसेवक रावसाहेब नांद्रे यांचा सत्कार करावा. धुळे शहराचे लोकप्रिय आणि ज्यांना खऱ्या अर्थाने धुळे शहराचा कायापालट व्हावा अशी जिद्द आणि इच्छा आहे ते आदरणीय फारुखशाह साहेब या ठिकाणी उपस्थित, मोराणा गावचे लोकनियुक्त सरपंच आमचे जुने सहकारी नानासाहेब प्रवीणजी सोनवणे, दुसरे सहकारी आमचे ठाकरे नाना, नगरसेवक नवनाथ भाऊ पवार, रावसाहेबजी नांद्रे, नगरसेवक गणे डॉलर, नगरसेवक नासिरदादा पठाण आणि उपस्थित सर्वच मान्यवर आणि ग्रामस्थ मंडळी. धुळे शहराचा विकास करत असतानाच आमदार साहेबांच्या मनामध्ये होतं की जी हद्दवाडीमध्ये जी 13-14 गावं आलेली आहेत, या गावांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. गावाचं मतदान जरी धुळे शहरामध्ये नसलं, परंतु ती गाव धुळे शहरामध्येच मोडली जातात. ज्यावेळी धुळे शहराचं नाव मंत्रालयामध्ये असेल, कलेक्टर ऑफिसला असेल, सार्वजनिक बांधकामला असेल निघेल, त्यावेळेस या 14 गावांचा विषय देखील त्या बैठकांमध्ये होत होता आणि ती गावं देखील मागे राहायला नको, त्या गावाचा विकास देखील खुंटायला नको म्हणून आमदार साहेब सातत्याने प्रयत्नशील होते. म्हणून साहेबांनी या राज्याचे मंत्री, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेबांची भेट घेतली. त्यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून धुळे शहरामध्ये हद्दवाडीच्या 10 गावांमध्ये सुमारे 2 कोटी रुपयाचा निधी 25-15 योजनेअंतर्गत मंजूर करून आणलेला आहे. त्यामध्ये मोराणे गाव असेल, अवधान असेल, चितोड असेल, बाळापूर असेल, वलवाडी असेल, नकाने गाव असेल, अशा 6 ते 7 गावांमध्ये साधारण 2 कोटी कामांचा, त्याच्यात रस्ते आणि गटारी या ठिकाणी या विकास कामं तुमच्या मोराणामध्ये देखील होणार आहेत. मोराणामध्ये राम मंदिर ते गोंदूर बायपास आणि देवीची मढी ते अमरधामपर्यंतचा रस्ता आणि पराग ठाकरे यांच्या घरापासून तर एक आदिवासी खैरनार यांच्या घरापासून ते पराग ठाकरे यांच्या खळ्यापासून ते स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता, असे 2 ते 3 टप्प्यामध्ये काम या ठिकाणी आपल्या मोराणा गावामध्ये होणार आहे. आणि त्याप्रमाणे आत्ताच ठाकरे नानांनी सांगितलं आणि प्रवीणदादांनी पण सांगितलं की विकासाची गंगा जी आहे ती शहराप्रमाणे जे आपले ग्रामीण भागातले जे गावं जोडले गेले आहेत त्या ठिकाणी देखील निश्चित स्वरूपामध्ये वाहील. आणि आत्ता सांगितलं की शौचालयाची अडचण आहे, गटारीची अडचण आहे. मी आमदार साहेबांच्या वतीने आपल्याला आश्वस्त करू इच्छितो आणि विश्वास देऊ इच्छितो की ज्यावेळी आपण आमदार साहेबांना हाक देणार त्यावेळी इकडनं तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद निश्चित मोराणे ग्रामस्थांना मिळेल, एवढा मी आपल्याला आणि माझे 2 शब्द संपतो. हमारे लोकनियुक्त सरपंच साहब, हमारे साथी ठाकरे नाना, मेरे दोस्त राव साहब नांद्रे, नगरसेवक नवनाथ पवार, जो मैंने आज मैं समझता हूँ 15 साल से हम लोग साथ में रहते हैं. उसी तरह से यहाँ उपस्थित हमारे नगरसेवक नासिर पठान, नगरसेवक गनी डाला साहब और यहाँ उपस्थित सभी मेरे साथियों दोस्तों, मैं आप लोगों को बताना चाहूँगा कि हमारा जो शहर है उसमें 20-25 सालों से कोई भी विकास काम नहीं हुआ. पिछले जो भी आमदार थे वो या तो किसी की पैर खींचने में लगे रहते थे और टीका टिप्पणी में उन्होंने पूरा अपना वक्त ख़राब किया. लेकिन जैसे ही मैं चुनकर आया, मैंने कभी जाति भेद न करते हुए सिर्फ पूरा ध्यान अपना शहर के विकास के लिए लगाया और उसके लिए करोड़ों रुपए का निधि मैंने मंजूर कर दिया. इसके साथ में हमने देखा कि जो हमारे 13-14 गांव जो महानगर पालिका में जिनका समावेश हुआ, आज महानगर पालिका की ऐसी परिस्थिति है कि वहाँ के जो भी अधिकारी पदाधिकारी है वो भ्रष्टाचार के सिवा उनको कुछ भी काम नहीं करना आता है. इसलिए हमने अपनी जवाबदारी समझते हुए मैंने 8 जो देहात है, 8 जो खेड़े हैं, उनके लिए मैंने 2.25 करोड़ रुपए का निधि मंजूर करके लाया हुआ. हमारे दोस्त नवनाथ पवार, हमारे दोस्त राव साहब नांद्रे ये बार बार मेरे पास आते थे और उन्होंने मुझे कहा
कि हमारे मोराने गांव के लिए भी आप निधि दो। मैंने उनको शब्द दिया था और आज वो अपना शब्द मैं पूरा करने में सफल हुआ हूँ। दूसरी बात, मैं आज हमारे ठाकरे नाना, हमारे सरपंच साहब और आप सब लोगों को ये बताते हुए खुशी महसूस करता हूँ। अभी एक विषय आया था, हमारे ठाकरे नाना ने बोला कि आदिवासी का जो एक शेड है उसके लिए 10 लाख रुपए का निधि हमारे दोस्त कुणाल पाटिल साहब ने दिया है। उसके बाद अगर जो भी निधि कम पड़ता होगा तो आप लोग मुझे लेखी पत्र दो, मैं वो काम भी करूँगा। दूसरी बात यह है कि आज तक मैं समझता हूँ कि जहाँ तक है आदिवासी समाज के लिए किसने काम नहीं किया, उनके ऊपर किसी ने ध्यान नहीं दिया। लेकिन नाना, आपको बताते हुए खुशी होती है कि एक जो है मैंने समाज भवन सिर्फ आदिवासी समाज के लिए 5.5 करोड़ रुपए उसके लिए मंजूर किया और दिवाली के पहले उसका उद्घाटन हम लोग करने वाले हैं। उसके लिए 5.5 करोड़ रुपए। और उसी तरह से एक आदिवासी समाज के जो बच्चों के लिए आश्रम शाला बना रहे हैं हम लोग, उसके लिए 11 करोड़ रुपए का निधि मंजूर किया हो। उसका निविदा प्रसिद्ध हो गई है, उसका वर्क ऑर्डर हो चुका है और 20 दिन के अंदर हम लोग को काम करना शुरू करने वाले हैं। इस तरह से मैं जो हमारे दलित समाज के लोग थे उनके ऊपर भी किसी ने ध्यान नहीं दिया। उनके बौद्ध विहार के लिए मैंने 5 करोड़ रुपए का निधि मंजूर करके लाया हूँ। हमको जातिवाद नहीं देखना है, जाति भेद नहीं करना है, सिर्फ शहर का और हमारे ज़िले का विकास किस तरह हो बस उस पर ध्यान देना है। इसमें आप सब लोगों के सहकार्य की अपेक्षा करता हूँ और अपने 2 शब्द खत्म कर